पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना बचत आणि इंधन वापर कमी करण्याबाबत केलेल्या आवाहनावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले। मोदीजींनी जनतेला इंधन वाचवण्याचा, मेट्रोचा वापर करण्याचा, सोन्याची खरेदी टाळण्याचा आणि परदेश दौरे कमी करण्याचा सल्ला दिलाय। मात्र दुसरीकडे त्यांच्या दौऱ्यांमध्ये मोठे ताफे आणि सार्वजनिक सभा पाहायला मिळतात, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे। पंतप्रधानांच्या विविध राज्यातील दौऱ्यांचा उल्लेख करत त्यांनी नेत्यांनी जनतेला सल्ला देण्यापूर्वी स्वतः त्या गोष्टीचं पालन करून दाखवणं आवश्यक आहे, असं मत व्यक्त केले। तसेच चार्टर्ड फ्लाईट आणि मोठ्या वाहन ताफ्यांच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत सामान्य नागरिकांवर बचतीचे आवाहन केले जातात, मात्र प्रत्यक्षात वेगळीच भूमिका दिसते, अशी खंत व्यक्त केली। दरम्यान या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय। आपल्या देशाच्या प्रधानमंत्री या पदाचा आदर म्हणून मी कधीही अशी तशी विधानं करत नाही, पण कालचं प्रधानमंत्री मोदी यांचं जे भाषण ऐकलं आणि त्यातनं त्यांनी जनतेला सांगितलं की बाबा इंधन वाचवा, मेट्रोचा वापर करा, गाड्या वापरू नका, सोनं खरेदी करू नका, अगदी इतकंही म्हणाले की तुम्ही तेल कमी वापरा, घरी खाण्याचं तेल, आणि परदेश प्रवास टाळा। पण ते आणि त्यांचा पक्ष काय करतायत ह्याचा त्यांनी काहीच विचार करू नये। म्हणजे काल ते 3 ठिकाणी गेले, तेलंगणाला गेले, बेंगलोरला गेले आणि जामनगरला गेले। प्रत्येक ठिकाणी त्यांनी पब्लिक रॅलीज घेतल्या। आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो। तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत। तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागवून दाखवावं, आपल्या नेत्याला सांगावं की यापुढे तुम्ही असे दौरे बंद करा, चार्टर्ड फ्लाईट्स वापरू नका, तुम्ही सामान्य फ्लाईट्सनी जात जा, अगदी जेव्हा फारच गरज असेल तेव्हा वापरत जा। पण तसं होताना दिसत नाही। जनतेला मात्र सगळे सल्ले दिले जातात। दुःख होतंय सगळं बघून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी दिलेल्या बचतीचा संदेशाचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया आपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी दिली आहे। पेट्रोल बचतीसह विविध 9 मुद्द्यांवर मोदींनी केलेले आवाहन योग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र हे संदेश प्रभावी ठरवण्यासाठी नेते, मंत्री आणि आमदारांनी स्वतः त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। उद्घाटन कार्यक्रमासाठी होणारा मोठा खर्च कमी करून ऑनलाईन माध्यमाचा वापर करावा, तसेच नेत्यांनी गाड्यांचे ताफे कमी करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे। मंत्रालयात किंवा इतर कामांसाठी सायकलचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षणासोबतच लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाईल, असंही कुंभार म्हणाले। लोकप्रतिनिधींनी स्वतः उदाहरण घालून दिल्यासच मोदींनी केलेल्या आव्हानांवर जनतेचा अधिक विश्वास बसेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। नमस्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक मोठं आवाहन केलं। त्या आवाहनाचं सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे। त्यांनी पेट्रोल वाचवा, घरातून काम करा वगैरे असे 9 प्रकारचे संदेश दिलेले आहेत। संदेश चांगले आहेत, हरकत नाही, परंतु ज्या नेत्यांनी, मोदींसह सगळ्यांनी, राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी जर हे सगळं स्वतः अंमलात आणलं तर त्याच्यावर लोकांचा जास्त विश्वास बसेल। म्हणजे काय करावं लागेल की या सगळ्या नेत्यांनी आपल्या गाड्यांचे ताफे कमी करावे लागतील, उद्घाटनांसाठी करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी जाणं थांबवावं लागेल, ती उद्घाटनं ऑनलाईन करता येतील। ही उदाहरण तुम्ही घालून दिलीत तर लोकांचा आपण खरंच काहीतरी करायचं आहे याच्यावर विश्वास बसेल। नाहीतर नेते मंडळी फक्त इतरांना करायला सांगतात आणि आपण मात्र त्याचं पालन करत नाहीत, असा लोकांचा जो समज असतो आणि आहे त्याला बळकटी मिळेल। त्यामुळे किमान जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, त्यांनी आता मोदींनी सांगितलं वर्षभर हे सगळं करा, वर्षभर कुठलं सोनं खरेदी करू नये आणि महापालिकांमध्ये आणि मंत्रालयात जाताना गाड्यांच्या ऐवजी सायकलनं जावं, म्हणजे पर्यावरणाचंही नुकसान होणार नाही, पर्यावरणाची बचत होईल आणि लोकांना एक चांगला संदेश जाईल की आपले नेते, आपले लोकप्रतिनिधी जर सायकल वापरत असतील तर आपल्यालाही
मोदींनी सांगितलेल्या 9 गोष्टींचं पालन केलं पाहिजे. धन्यवाद.